this video we are going to see 10th class lesson Let's March. So student, या व्हिडिओ मध्ये आपण 10वी मधील लेसन लेट्स मार्च हा बघणार आहोत. कैलास सत्यार्थी यांची ही स्पीच आहे जेव्हा त्यांना नोबेल प्राइज मिळालं होतं तेव्हाची. चला तर मग सुरू करूया. लेट्स मार्च. पार्ट 1. My dear children of the world, your majesties, your royal highnesses, excellencies, distinguished member of the Norwegian Nobel Committee, dear brother Tom Harkin, brother and sisters, and my dear daughter Malala. So इथे सगळ्यात पहिल्या पॅराग्राफ मध्ये त्यांनी सर्व लोक तिथे उपस्थित जेही लोक होते त्यांना ॲड्रेस केलेला आहे, संबोधलेला आहे, ज्यामध्ये मॅजेस्टीज म्हणजे रॉयल फॅमिलीचे लोक सुद्धा आहेत, नॉर्वेजियन नोबेल कमिटीचे लोक सुद्धा आहेत, त्यानंतर टॉम हार्किन, देन इतर लोक ब्रदर्स अँड सिस्टर म्हटलेलं आहे त्यांना, अँड माय डिअर डॉटर मलाला, आणि मलाला युसुफजाई जिला कैलास सत्यार्थी यांच्यासोबतच शांततेचा नोबेल मिळालेला आहे. सो अशा प्रकारचे सर्व लोक त्यांना पहिल्या पॅसेजमध्ये यांनी संबोधलेलं आहे. नेक्स्ट. From this podium of peace and humanity, I am deeply honored to recite a mantra from the ancient text of wisdom Vedas. तर ते म्हणतात की कैलास सत्यार्थी म्हणतात की फ्रॉम दिस पोडियम, पोडियम मीन्स व्यासपीठ म्हणजे स्टेज, तर या व्यासपीठावरून ऑफ पीस अँड ह्युमॅनिटी, कशाचं स्टेज आहे ते, पीस अँड ह्युमॅनिटी, शांतता आणि मानवता, त्याच्या व्यासपीठावरून ते इतरांना संबोधित करत आहेत. आय एम डीपली ऑनर्ड टू रिसाइट a mantra from the ancient text of wisdom. तर ते म्हणतात की मला फार ऑनर म्हणजे मला फार सन्मानित झाल्यासारखं वाटते, कारण ह्या व्यासपीठावरून मी एक एन्शंट विजडम जे आहे म्हणजे पुराणकालीन भारतातील जे प्राचीन ग्रंथ आहेत, जे वेद आहेत आपले, त्यातील एक एका स्त्रोताचं एका वाक्याचं इथे पठण करत आहे. त्यामुळे मला फारच सन्मान झाल्यासारखा वाटत आहे. This mantra carries a prayer, an aspiration and a resolve that has the potential to liberate humanity from all man-made crises. या मंत्रामध्ये एक प्रेयर आहे, एक प्रार्थना आहे, an aspiration म्हणजे एक महत्वाकांक्षा आहे, and a resolve that has the potential to liberate humanity, आणि एक रिझॉल्व आहे, एक प्रकारचं वचन या मंत्रामध्ये आहे. कशाचं? the potential to liberate humanity, जी आपली मानवता आहे तिला मुक्त करणे, स्वतंत्र करणे, त्याचं एक पोटेन्शियल सुद्धा या मंत्रामध्ये आहे. फ्रॉम ऑल द मॅनमेड क्रायसिस, जेवढ्याही मानवनिर्मित संकट आहेत, मॅनमेड क्रायसिस मीन्स मानवनिर्मित संकट, जेवढीही मानवनिर्मित संकट आहे त्यातून मानवतेला मुक्त करायचा एक पोटेन्शियल या त्यांनी जे श्लोक तिथं म्हटला होता त्या श्लोकामध्ये होता. लेट्स वॉक टुगेदर इन द पर्स्यूट ऑफ ग्लोबल प्रोग्रेस. Not a single person should be left out or left behind in any corner of the world, from east to west, from south to north. पुढे ते म्हणतात लेट्स वॉक टुगेदर, चला सोबत पुढे जाऊया, सोबत चालत जाऊया. इन द पर्स्यूट ऑफ अ ग्लोबल प्रोग्रेस, पर्स्यूट म्हणजे पाठलाग करणे, कशाचा? ग्लोबल प्रोग्रेस, जागतिक विकास. तर जागतिक विकास, जग जसं विकसित होत आहे त्याचा आपण पाठलाग केला पाहिजे, त्याच्यासोबत आपण सुद्धा विकसित झालं पाहिजे. नॉट अ सिंगल पर्सन शुड बी लेफ्ट आउट ऑर लेफ्ट बिहाइंड इन एनी कॉर्नर ऑफ द वर्ल्ड. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात एकही व्यक्ती हा मागे पडायला नको. फ्रॉम ईस्ट टू वेस्ट, नॉर्थ टू साऊथ, ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ, सगळ्या कानाकोपऱ्यामधून जगातल्या प्रत्येक व्यक्ती, सिंगल पर्सनचा सुद्धा प्रोग्रेस झाला पाहिजे, विकास झाला पाहिजे. त्यामुळे आपण सर्व मिळून सोबत पुढे जाऊया असं ते म्हणतात. लेट्स स्पीक टुगेदर, let our mind come together, learning from the experiences of our ancestors, let us together create knowledge for all that benefits all. Let's speak together, let our minds come together. चला सोबत बोलूया आणि let our minds come together म्हणजे आपले विचार एकत्र करूया. लर्निंग फ्रॉम द एक्सपिरियन्स ऑफ अवर अँसेस्टर, आपले पूर्वज आपल्या अँसेस्टरच्या एक्सपिरियन्स पासून, त्यांच्या अनुभवापासून काहीतरी शिकवण घेऊया. लेट अस टुगेदर क्रिएट नॉलेज फॉर ऑल दॅट बेनिफिट्स ऑल, आणि सर्व मिळून सर्वांसाठी नॉलेज क्रिएट करू. नॉलेज म्हणजे ज्ञान, हे ज्ञान आपण सर्वांसाठी तयार करूया, ज्याचं बेनिफिट, ज्याचा फायदा हा सर्वांनाच मिळेल. म्हणजे आपण ज्ञान एकत्र करूया, ज्ञान वाढवूया असं त्यांचं म्हणणं आहे. आय बो टू माय लेट पॅरेंट्स, टू माय मदरलँड इंडिया अँड टू द मदर अर्थ.
ते पुढे म्हणतात की आय बो टू माय पॅरेंट्स, मी वंदन करतो, मी नमस्कार करतो माझे लेट पॅरेंट्स, माझे आई वडील जे या जगात नाहीत. टू माय मदरलँड इंडिया, माझी मातृभूमी भारत, आणि टू द मदर अर्थ, आणि पृथ्वी मातेला त्यांनी इथे वंदन केलेलं आहे. With a warm heart I recall how thousands of times I have been liberated each time I have freed a child from slavery. ते पुढे म्हणतात की with a warm heart I recall, मला आठवते, how thousands of times, की हजारो वेळा, I have been liberated, मी स्वतःला मुक्त केलेलं आहे. कधी? each time I have freed a child from slavery. slavery म्हणजे गुलामी. जेव्हा जेव्हा मी एखाद्या मुलाला गुलामीतून मुक्त केलं, एखाद्या लहान मुलाला गुलामीतून मुक्त केलेलं आहे, तेव्हा तेव्हा मी स्वतःही मुक्त झालेलो आहे, स्वतःला लिबरेट केल्यासारखं मला वाटलेलं आहे. इन द फर्स्ट स्माइल ऑफ फ्रीडम ऑन देअर ब्युटिफुल फेसेस आय सी द गॉड स्माइलिंग. आणि जेव्हा त्यांच्या ब्युटिफुल फेसेसवर, त्यांच्या सुंदर चेहऱ्यांवर ती पहिली स्माइल, ते पहिलं हास्य येते जेव्हा ते फ्री झालेले असतात, जेव्हा ते मुक्त झालेले असतात, स्वतंत्र झालेले असतात. तर स्वतंत्र झाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरची जी पहिली स्माइल असते, आय सी द गॉड स्माइलिंग, त्यामध्ये मला देवच हसत असल्यासारखं, देवच स्माइल करत असल्यासारखं वाटते किंवा भास होतो. I give the biggest credit of this honor to my movements Kalu Kumar, Dhumdas and Adarsh Kishore from India and Iqbal Mashid from Pakistan, who made the supreme sacrifice to protecting the freedom and dignity of children. तर आज जे मला मिळालेलं आहे, म्हणजे आज कैलास सत्यार्थी यांना जो सन्मान मिळाला, त्याचं ते क्रेडिट कोणाला देतात, तर कालू कुमार, धुमदास, आदर्श किशोर हे त्यांचे कंपॅनियन्स, त्यांचे कॉम्रेड्स आणि इंडियामधील, आणि इक्बाल मशीद फ्रॉम पाकिस्तान, पाकिस्तानमध्ये इक्बाल मशीद, ज्यांनी सुप्रीम सॅक्रिफाईस केलं, म्हणजे ज्यांनी सर्वोच्च समर्पण हे आपल्या जीवनामध्ये केलेलं आहे, फॉर प्रोटेक्टिंग द फ्रीडम ऑफ अँड डिग्निटी ऑफ चिल्ड्रन. लहान मुलांचं स्वातंत्र्य आणि त्यांची डिग्निटी म्हणजे आत्मसन्मान टिकवण्यासाठी त्यांनी अत्यंत टोकाचे प्रयत्न केलेले आहेत. आय हम्बली एक्सेप्ट दिस award on behalf of such martyrs, my fellow activists across the world and my countrymen. तर पुढे ते म्हणतात की मी हम्बली हा जो नम्रतेने हा अवॉर्ड आहे तो एक्सेप्ट करतो ऑन द बिहाफ, कोणाच्या बिहाफ, ऑन सच मॅन्ट्रीज, जे म्हणजे शहीद झालेले आहेत, माय फेलो ॲक्टिव्हिस्ट म्हणजे माझे सोबती ॲक्टिव्हिस्ट, आणि अक्रॉस माय कंट्रीमेन आणि माझे देशवासी यांच्या वतीने मी हा अवॉर्ड, हे ऑनर स्वीकारतो आहे. My journey from the great land Buddha, land of Lord Buddha, Guru Nanak and Mahatma Gandhi, India to Norway is a connection, is a connect between the two centers of global peace and brotherhood, ancient and modern. सो ते पुढे म्हणतात की माझी जी जर्नी आहे फ्रॉम इंडिया टू नॉर्वे, तर इंडिया हे कोणाचा देश आहे, लॉर्ड बुद्ध, गुरु नानक आणि महात्मा गांधी यांच्या देशातून म्हणजे इंडियामधून ते नॉर्वेपर्यंत माझी ही जी जर्नी आहे ती कशाचं प्रतीक आहे, टू सेंटर्स ऑफ ग्लोबल पीस अँड ब्रदरहूड, जागतिक शांतता, ग्लोबल पीस आणि ब्रदरहूड म्हणजे बंधुभाव, याचं ते प्रतीक आहे. हे दोन देश, एन्शियंट आणि मॉडर्न, म्हणजे जुन्या काळात आणि आताही हे दोन देश शांतीचं आणि मानवतेचं प्रतीक आहे. Friends, the Nobel Committee has generously invited me to present a lecture respectfully. I am unable to do that because I am representing here the sound of silence. पुढे ते म्हणतात, मित्रांनो, द नोबेल कमिटी हॅज जनरसली इन्व्हायटेड मी टू प्रेझेंट अ लेक्चर. तर नोबेल कमिटीने मला इथे एक लेक्चर द्यायसाठी, एक स्पीच, एक भाषण द्यायसाठी बोलवलेलं आहे. रिस्पेक्टफुली आय एम अनेबल टू डू दॅट, पण मी हे करायला असमर्थ आहे. बिकॉज आय एम रिप्रेझेंटिंग हिअर द साऊंड ऑफ सायलेन्स. इथे मी काय रिप्रेझेंट करतो आहे, कशाचं प्रतिनिधित्व करतो आहे, तर साऊंड ऑफ सायलेन्स म्हणजे अनहर्ड प्ली ऑफ द डिप्राइव्ड, म्हणजे वंचितांची प्रार्थना, वंचितांची हाक, जे लोक मागे पडलेले आहेत, ज्यांना सुखसुविधा तर सोडूनच द्या, पण जीवनात स्वातंत्र्य सुद्धा मिळत नाही, त्यांची हाक, त्यांचा आवाज बनून मी इथे आलेलो आहे. द क्राय ऑफ इनोसन्स and the face of invisibility. cry of innocence मुलांचे जे रडणं आहे, त्यांचं जे दुःख आहे, and the face of invisibility म्हणजे unnoticed suffering of the poor and innocent, गरीब आणि बिचाऱ्यांची दुर्लक्षित वेदना, बिचाऱ्यांच्या दुर्लक्षित वेदना, अननोटिस सफरिंग्स, यांचं रिप्रेझेंटेशन म्हणजे यांचं प्रतिनिधित्व मी इथे करतो आहे. आय रिप्रेझेंट मिलियन्स ऑफ दोज चिल्ड्रन हु आर लेफ्ट बिहाइंड and that's why I have kept an empty chair here as a reminder. मी त्या
मिलियन्स ऑफ दोज चिल्ड्रन, जे मागे राहिलेले आहेत, विच आर लेफ्ट बिहाइंड, जे मागे राहिलेले आहेत, अशा मिलियन्स म्हणजे लाखो मुलांचं प्रतिनिधित्व मी इथे करतो आहे. त्यामुळेच आय हॅव केप्ट अन एम्प्टी चेअर हिअर ॲज अ रिमाइंडर. त्यामुळे मी एक रिकामी खुर्ची इथे ठेवलेली आहे, जी मला त्या मुलांची आठवण करत राहील. I have come here only to share the voices and dreams of our children because they are all our children. Gesture to everyone in the audience. पुढे ते म्हणतात की I have come here, मी इथं आलो कशासाठी, only to share the voices and dreams of our children. आपल्या मुलांचे आवाज, आपल्या मुलांचे स्वप्न हे आपल्या सर्वांसोबत शेअर करायसाठीच मी इथं आलो आहे. Because they are all our children. ते सर्व आपले मुलं आहेत असं म्हणून ते सर्व ऑडियन्सकडे हात दाखवतात. I have looked into the frightened and exhausted eyes. मी बघितलेलं आहे त्यांच्या भ्यायलेल्या, भीतीदायक डोळ्यांमध्ये, भ्यायलेल्या डोळ्यांमध्ये, and exhausted म्हणजे थकलेल्या डोळ्यांमध्ये मी बघितलेलं आहे. I have held their injured bodies and felt their broken spirit. मी त्यांचे injured म्हणजे जखमी शरीर हातात घेतलेले आहेत and felt their broken spirit आणि त्यांचा भंगलेला, दुभंगलेला आत्मा सुद्धा मी अनुभव केलेला आहे. अशा प्रकारे त्यांचं दुःख जे आहे त्यांच्याशी मी नेहमीच एकरूप झालेलो आहे. त्यांचं दुःख मी, ते लहान मुलांचं दुःख, पारतंत्र्यात असलेल्या, गुलामी करत असलेल्या मुलांचं दुःख मी जवळून बघितलेलं आहे. 20 years ago in the foothills of the Himalayas I met a small skinny child labor. 20 वर्षाआधी ऑन द फुटहिल्स ऑफ हिमालयास, हिमालयाच्या पायथ्याशी मी एका स्मॉल स्किनी चाइल्ड लेबर म्हणजे एका बारीकशा अशा छोट्या बालमजुराशी भेटलो. ही आस्क्ड मी, त्यांनी मला विचारलं, इज द वर्ल्ड सो पुअर दॅट इट कॅनॉट गिव्ह मी अ टॉय अँड बुक. हे जग इतकं गरीब आहे का की ते मला एखादं खेळणं किंवा एखादं पुस्तकही देऊ शकत नाही. इन्स्टेड ऑफ फोर्सिंग मी टू टेक अ गन ऑर अ टूल, त्याऐवजी ते मला फोर्स करतात, हे जग मला भाग पाडते कशासाठी, टू टेक गन ऑर अ टूल, बंदूक किंवा हत्यार म्हणजे बंदूक किंवा मजुरीसाठी वापरत येणारे हत्यारं हातात घेण्यासाठी हे जग मला भाग पाडते. म्हणजे हे जग काय इतकं गरीब आहे की ते मला एखादं खेळणं सुद्धा देऊ शकत नाही, त्याऐवजी ते मला मजुरी करायसाठी किंवा गुन्हेगारी करायसाठी भाग पाडते. अशा प्रकारचा प्रश्न त्या मुलांनी कैलास सत्यार्थी यांना विचारला. I met with a Sudanese child soldier. He was kidnapped by an extremist militia. As his first training lesson, he was forced to kill his friends and family. He asked me, what is my fault? ते एकदा एका चाइल्ड सोल्जरला म्हणजे एका छोट्याशा सैनिकाला, सैनिक म्हणू आपण किंवा दहशतवादी म्हणू शकतो, त्याला भेटले. ही वॉज किडनॅप्ड बाय अन एक्स्ट्रीमिस्ट मिलिशिया. त्यांनी त्याला किडनॅप केलं होतं एका मिलिशियानी. ॲज हिज फर्स्ट ट्रेनिंग, आणि त्याचा पहिला ट्रेनिंग लेसन हा होता, ही वॉज टू फोर्स टू किल हिज फ्रेंड्स अँड फॅमिली. त्याला आपल्या मित्रांना आणि आपल्या फॅमिलीला मारून टाकायचं होतं, ठार करायचं होतं. हा त्याचा फर्स्ट ट्रेनिंग होती. ही आस्क्ड मी, त्यांनी कैलास सत्यार्थींना प्रश्न विचारला, व्हॉट इज माय फॉल्ट, माझी याच्यात काय चूक आहे. फ्रेंड्स, ऑल द ग्रेट रिलिजन्स टीच us to care for our children. Jesus said, let the children come to me, do not hinder them, for the kingdom of God belong to them. The Holy Quran says, kill not your children because of poverty. तर मित्रांनो, पुढे ते म्हणतात की मित्रांनो, ऑल अवर ग्रेट रिलिजन्स टीच अस टू केअर फॉर अवर चिल्ड्रन. आपले धर्म आपल्याला लहान मुलांची, आपल्या मुलांची काळजी घेणं, त्यांना योग्य प्रकारे सांभाळणं हेच शिकवतात. जीसस म्हणतात, लेट द चिल्ड्रन कम टू मी, डू नॉट हिंडर देम. मुलांना माझ्याकडे येऊ द्या, त्यांना थांबवू नका. फॉर द किंगडम ऑफ गॉड बिलॉंग टू देम, कारण हे देवाचं राज्य हे त्या मुलांसाठीच बनलेलं आहे. म्हणजे येशूंचं, जीससचं सुद्धा लहान मुलांवर प्रेम होतं. तसंच होली कुराणमध्ये लिहिलेलं आहे, किल नॉट युअर चिल्ड्रन बिकॉज ऑफ पॉवर्टी, गरिबीमुळे आपल्या मुलांना मारू नका. फ्रेंड्स, there is no greater violence than to deny the dreams of our children. मित्रांनो, या जगात दुसरा कुठलाही व्हायलन्स मोठा नाही, दुसरा कुठलीही हिंसा एवढी मोठी नाही, पण टू डिने द ड्रीम्स ऑफ अवर चिल्ड्रन, आपल्या मुलांची स्वप्न मारून टाकणे, आपल्या मुलांची स्वप्न मारून टाकण्यापेक्षा मोठा गुन्हा या जगात कुठलाही नाही. Therefore, I refuse to accept that all the temples and mosques and churches and prayer houses have no place for the dreams of our children. त्यामुळेच आय रिफ्यूज टू एक्सेप्ट, हे एक्सेप्ट करणं मला जड जाते, कठीण जाते की सगळ्या टेम्पल्स, मॉसिक्यूर, चर्चेस आणि प्रेयर हाऊसेसमध्ये नो प्लेस फॉर अवर ड्रीम्स ऑफ अवर चिल्ड्रन, आपल्या मुलांच्या स्वप्नांसाठी जागा राहिलेली
नाही, जागा नाही. I refuse to accept that the world is so poor when just 1 week of global military expenditure can bring all the children to classroom. I refuse to accept, मला हे accept करायला जड जाते की हे जग खूप पुअर आहे, खूप गरीब आहे. कारण जस्ट 1 week ऑफ ग्लोबल मिलिटरी एक्सपेंडिचर, जगातील जेवढी मिलिटरी एक्सपेंडिचर आहे म्हणजे शस्त्रांवर किंवा लष्करावर होणारा खर्च आहे, जो एका आठवड्याचा खर्च जरी आपण पकडला आणि तेवढा खर्च आपण मुलांच्या शिक्षणावर खर्च केला तर जगातला प्रत्येक मूल शाळेमध्ये जाऊ शकतो, इतका पैसा तो मिलिटरी एक्सपेंडिचरवर खर्च होतो. I refuse to accept that all the laws and the constitutions, police and judges are unable to protect our children. मला हे एक्सेप्ट करायला जड जाते की जेवढेही कायदे आहेत, कॉन्स्टिट्यूशन आहे, पोलीस आहे, जज आहे, हे आपल्या मुलांना प्रोटेक्ट करायसाठी, आपल्या मुलांचं संरक्षण करायसाठी अनेबल आहेत, असमर्थ आहेत. हे एक्सेप्ट करणं मला जड जाते. I refuse to accept that the shackles of slavery can ever be stronger than the quest of freedom. I refuse to accept here. मला हे एक्सेप्ट करायला जड जाते किंवा मी हे एक्सेप्ट करू शकत नाही की शॅकल्स ऑफ स्लेव्हरी, शॅकल्स मीन्स बेड्या, तर गुलामीच्या ज्या बेड्या आहेत, कॅन एव्हर बी स्ट्रॉंगर दॅन द क्वेस्ट ऑफ फ्रीडम. ते फ्रीडमचं क्वेस्ट म्हणजे ध्येय, स्वातंत्र्याच्या ध्येयापेक्षा मजबूत असू शकतात. हे मी एक्सेप्ट करू शकत नाही. आय रिफ्यूज टू एक्सेप्ट हिअर. मी हे एक्सेप्ट करत नाही, ते एक्सेप्ट करायचं रिफ्यूज करतो म्हणजे नकार देतो, ते स्वीकारायला मी नकार देतो. ओके, सो हा होता फर्स्ट पार्टमधील. अजून एक पार्ट केला आपण त्यामध्ये लेट्स मार्च या लेसनचा. यातीलच पुढचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. आय होप सर्वांना इथपर्यंत समजला असेल. जर तुम्हाला चांगल्या प्रकारे समजला असेल तर हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून तुम्ही इतर कुठली व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर ते कळवू शकता. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी यू इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.